हे हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत, त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती. ह्यांचं आता अति होते, त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं. सर हिंदी में एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है। महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की ड्यूटी हालांकि उतनी नहीं है, लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाएं। नहीं, मैं क्या बता सकता हूँ? अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं। हाँ, तो पहले तय होने दो। 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर ये महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था, वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या? वो देखने जैसी चीज़, अभी इंटरेस्टिंग होगी ये बात। मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी। दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच वोकल होतात, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्या का, कंप्लेंट्स आल्या का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं, आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत, अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्यात. विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं, हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो. एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे. मुंबईमध्ये आता युद्ध आकडा तुम्हाला गाठला, पण बाकी महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या बाजूच्या पडतात जिथं 2000 आता अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली, खासदार आणि आमदारही निवडून आलेले. परभणीमध्ये मिळाले ना चांगली. बाकी नाही, म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल. थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल. आपण मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केलं, बाहेर जास्त फिरला नाही, त्याच्यामुळे तुम्ही आपण गेला असं हे आहे सत्य, म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली. जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला, एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही, कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडतायत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत. सर लेकिन सवाल ये कि जो पूरा एमएमआर रीजन कभी शिवसेना का ही मैं विचार तुमच्याकडे माहिती, एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी बैठ रहा है, रहेगा ना, वापस आएगा. अभी इस वक्त भी हम देख रहे हैं कि जो ठाणा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एकनाथ शिंदे की पूरी तरह से सत्ता है, केडीएमसी है आगे। देखो ऐसी नहीं, एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते, तो अभी फिलहाल कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे.